मराठीमधील एक असे कलाकार जे अभिनेता होते, लेखक होते, दिग्दर्शक होते, निर्माता होते, मेकअपमन होते, ड्रायव्हर होते, बॅकस्टेज आर्टिस्ट होते, गायक होते, सगळी प्रकारचे वाद्य वाजवणारे होते, सर्व गुण संपन्न होते, अष्टपैलू होते, सगळ्या बाजूंनी परिपूर्ण, सर्वार्थाने ऑलराऊंडर होते, ज्यांची तुलना चार्ली चॅप्लिन आणि जिम कॅरी यांच्याबरोबर ती केली तरीही वावगं होणार नाही, असे अवलिया कलाकार होते सतीश तारे. खरं तर सतीश तारे हे मराठीतले तर प्रसिद्ध होतेच, पण हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं आणि हा कलाकार इतका महान होता की त्यांचं नाव भारतात आणि जगामध्ये सुद्धा झालं असतं. पण दारू आणि स्वभाव या राहुकेतूंनी या ताऱ्याला ग्रहण लागलं आणि त्यांच्यावरती बंदीसुद्धा आली होती. सगळे मान आणि अपमान पचवून सतीश तारे पुन्हा उभे राहिले, पुन्हा नव्यानं सुरुवात केली. पण दुर्दैवानं त्यांनी अचानकपणे या जगाचा निरोप घेतला होता. नमस्कार, DSD मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत पुण्याला. तर पुण्यामधलं सदाशिवपेठ हे एक जगप्रसिद्ध ठिकाण आहे आणि या ठिकाणी जयंत तारे नावाचे कलाकार राहत होते. ते बालरंगभूमीवरचे प्रसिद्ध लेखक होते, प्रसिद्ध दिग्दर्शक होते, अभिनेते होते आणि यांनी 1964 ते 65 या सालामध्ये फुलराणी रंगभूमी ही एक संस्था चालू केली होती आणि टुनटुन नगरीचा खणखण राजा हे त्यांचं पहिलं बालनाट्य होतं. हिमगिरी, सात बुटके, बिरबल बादशहा, सोनेरी केसाची राजकन्या, चॉकलेट खाणारा राजा अशा पद्धतीचे प्रसिद्ध बालनाट्यांचं लेखन त्यांनी केलं होतं आणि याच संस्थेमधून मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, राजन मोहाडीकर हे कलाकारसुद्धा घडलेले होते. तर अशा प्रकारे एक अभिनयाचं विद्यापीठ होते जयंत तारे. आणि जयंत तारे यांचा जर वैयक्तिक विचार केला, म्हणजे त्यांच्या संसाराबद्दल विचार केला, तर त्यांच्या पत्नीचं नाव आहे जयश्री आणि या जयश्री ज्या आहेत त्या कीर्तनकार होत्या. त्यानंतर यांच्या आई ज्या आहेत त्या गायिका होत्या आणि या पती पत्नींना एक मुलगी होती, त्यांचं नाव आहे आसावरी आणि सुपुत्र त्याच्यापैकी एक होते सतीश तारे. आता सतीश यांना लहानपणापासूनच अभिनयाचे बाळकडू घरामधूनच मिळत होते. आता वडील अष्टपैलू होते, आई कीर्तनकार होती, आजी गायिका होती, मामा तबलजी होते आणि त्याच्यामुळे सगळे गुण सतीश यांच्यामध्ये नकळतपणे उतरत होते. आणि अगदी वयाच्या 4थ्या वर्षापासूनच हा छोटा सतीश जो आहे तो रंगभूमीवरती उभा राहिलेला होता आणि त्यांचं पहिलं नाटक होतं आचार्य अत्रे यांचं साष्टांग नमस्कार. आता पुण्यामध्ये वडिलांच्या नाटकामधून अभिनयाचे धडे सतीश यांनी गिरवायला सुरुवात केली होती आणि हळूहळू सतीश जे आहे ते बालनाट्यामधून किशोरनाट्यामध्ये आले, किशोरनाट्यामधून व्यावसायिक रंगभूमीकडे पण वळलेले होते. पण या काळामध्ये त्यांनी नोकरीसुद्धा धरलेली होती आणि सतीश हे अतिशय उत्तम कलाकार होते. आणि एकदा काय झालं, मंगेश तेंडुलकरांनी त्यांना असा आदेश दिला, म्हणजे त्यांना असं सांगितलं की तू आता पुण्यात थांबण्यापेक्षा तू मुंबईला जा आणि पूर्ण वेळ अभिनय कर. आता मंगेश तेंडुलकर यांचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या आग्रहामुळे सतीश जे आहेत ते पुण्यावरून मुंबईला आले आणि त्यांच्या कलेला नंतर बहर आला. सिंदबाद, हिमगौरी आणि सात बुटके, जाड्या राड्या अशा बालनाट्यांमधून त्यांनी काम करायला सुरुवात केली. आता त्यांचे भाऊ सुनील यांच्याबरोबरती यांनी व्यावसायिक रंगभूमीवरती पदार्पण केलं होतं. वासूची सासू, टूर, ऑनलाईन क्लिअर, आमचं जमलं बरं का, गाढवाचं लग्न, शुभ बोलून तो नारायण, जादू तेरी नजर, श्यामची मम्मी, बाई ग बाई, वन टू का फोर या ना यातले ना त्यातले अशा पद्धतीच्या अनेक नाटकामध्ये त्यांनी अत्यंत संस्मरणीय अशा भूमिका केलेल्या आहेत. त्याचबरोबर ती फू बाय फू या विनोदी रियालिटी शोमध्ये सुद्धा त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलेली होती. त्याचबरोबर आता तारे यांची गाडी जी आहे ती सुसाट सुटलेली होती. मात्र आपलं ठेवायचं झाकून हे जे नाटक आहे त्या नाटकाच्या निमित्ताने वाद झाला आणि तारे यांना नाट्य निर्मात्यांच्या बहिष्काराला सामोरं जायला लागलं होतं. पण तरीही जिद्दीनं त्यांनी स्वतःची नाट्यनिर्मिती सुरू ठेवली होती आणि ते वर्षाला 10 ते 12 नाटकांचे प्रयोग करायचे आणि हजरजबाबीपणाचा हा हुकमी एक्का होता. केवळ टायमिंगच नाही तर अचूक शब्दफोड त्यांना जमायची आणि खूप संघर्ष केल्यानंतर हा कलावंत वेगवेगळ्या माध्यमातून झळकायला लागला होता आणि त्यांनी अशक्य त्या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या होत्या, शक्य करून दाखवल्या होत्या. त्यांचा चाहता वर्गसुद्धा मोठा होता. नाटक संपलं की त्यांना भेटण्यासाठी लोकांची लाईन लागायची, लोक आतुर असायचे. आता सतीश तारे यांच्याबद्दलचे काही किस्से सांगितले जातात. एकदा सतीश तारे यांना विचारले की तुम्हाला तुमच्या सहकलाकारांची भीती वाटत नाही का, म्हणजे ते तुमच्यापेक्षा वरचढ होतील किंवा तुम्हाला ते झाकळून टाकतील. आता यावेळेस या कलाकारानं उत्तर दिलं होतं की बिलकुल नाही, मी वळू चित्रपटामध्ये वळूबरोबर काम केलं आहे, म्हणजे बैलाबरोबर काम केलेलं आहे. 10वी फ मध्ये घोड्यांच्या बरोबर काम केलेलं आहे आणि एका चित्रपटामध्ये नागाबरोबर काम केलं आहे. म्हणजे अशा
प्राण्यांबरोबर ती श्वापदांबरोबर ती काम केलेलं आहे, त्यामुळे इतर कोणाबरोबरही काम करायला मला काहीही अडचण नाही. एकदा सतीश यांनी जयवंत दळवी यांचं नाटक कालचक्र हे पाहिलेलं होतं. आता याच्यामध्ये दामू केंकरे यांनी 77-78 वर्षाच्या एका ज्येष्ठ म्हाताऱ्याची भूमिका केली होती. आता या नाटकाचे दिग्दर्शक होते यशवंत दत्त, म्हणजे त्यांना सगळे बाबा म्हणायचे. आता बाबा जे आहेत त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, म्हणजे ते प्रत्येक कलाकाराला त्याचा अभिनय समजावून सांगायचे आणि तो अभिनय करून दाखवायचे. आता याच्यामुळे बाबांकडून प्रचंड गोष्टी शिकायला मिळायच्या आणि बाबांच्या हाताखाली काम करावं आणि आपण सुद्धा शिकावं असं सतीश यांना वाटत होतं. आणि त्यामुळे एकदा ते यशवंत दत्त यांना म्हणजे बाबांना भेटले आणि आपली ओळख करून दिली, मी असं असं काम करतोय वगैरे वगैरे. तर ते म्हटले ठीक आहे, मी तुम्हाला ओळखतो, तुमचे काम वगैरे बघितलेलं आहे. त्यावेळेस मग यांनी सांगितलं की मला तुमच्या नाटकामध्ये काम करायचं आहे. त्यावेळेस बाबांनी सांगितलं की अरे पण तुझं वय फार लहान आहे, तुझं वय फार कमी आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र सतीश यांना प्रचंड वाईट वाटलं. ते घरी आले, वडिलांना सांगितलं आणि मग वडील आणि भाऊ यांनी सतीश यांचं मेकअप केलं आणि पुन्हा त्यांनी म्हाताऱ्याची ॲक्टिंग केली आणि ते काम जे आहे ते मिळवलेलं होतं. म्हणजे बाबांच्या समोर ते या वेशामध्ये गेले होते आणि त्यांनी बाबांना कन्व्हिन्स केलेलं होतं आणि ते काम मिळवलेलं होतं. आता एकदा एका नाटकामध्ये पिस्तूल घेऊन हे दुसऱ्याला मारणार अशा पद्धतीचा एक भाग होता, अशा पद्धतीचा एक सीन होता. आता हा समोरचा जो ॲक्टर आहे तो ॲक्टर इतका वाहवत गेला होता की त्यानं सतीश तारे यांच्या हातातलं जे पिस्तूल आहे ते पिस्तूल पकडलं होतं, मला मार किंवा असं काहीतरी तो भावनेमध्ये बोलत होता. आणि काही वेळात असं झालं की पिस्तूलच्या समोरच्या कांड्या ज्या आहेत त्या त्याच्या हातामध्ये गेल्या आणि पाठीमागची बाजू जी आहे ती त्याला मारणारे सतीशजी आहेत त्यांच्या हातामध्ये आली. आता जी म्हटल्यानंतर सतीशजींना आवडत नसायचं, त्याच्यामुळे जी म्हणत नाही, पण सतीश तारे यांच्या हातामध्ये पाठीमागचा पिस्तुलाचा भाग आला. पण ही गोष्ट त्यांनी कोणालाही कळून दिली नाही आणि तो प्रयोग अतिशय चांगल्या पद्धतीनं रंगवला होता. म्हणजे अशा पद्धतीने उत्कृष्ट कलाकार कशाला, म्हणजे उत्कृष्ट कलाकार त्यांना का म्हटलं जातं, त्याचं कारण हेच होतं की प्रयोग कसा रंगवायचा, हजरजबाबीपणा, कशा पद्धतीने शब्दफेक करायची, कशा पद्धतीनं कायिक अभिनय असला पाहिजे, वाचिक अभिनय असला पाहिजे, कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या याची अगदी बालपणापासूनचे त्यांना त्याची ट्रेनिंग होती किंवा बालपणापासून ते करत आलेले होते. आता एकदा एक कलाकार जे आहे ते आजारी पडले होते आणि 2 दिवसावरती एका नाटकाचा प्रयोग आला होता. आता काय करायचं, सतीश तारे यांना भूमिका करण्यासाठी विनंती करण्यात आली होती. केवळ 1.5 दिवसामध्ये या अवलियानं संपूर्ण नाटक पाठ केलं होतं आणि अतिशय सुंदर पद्धतीनं तो प्रयोग केला होता. तर अशा पद्धतीचे हे एक पट्टीचे कलाकार होते, पण दुर्दैवाने त्यांच्यावरती बंदी आली होती. आता याच्याबाबत अनेक गोष्टी समोर येतात. म्हणजे अशी पण माहिती समोर येते की सतीश तारे जे आहेत ते व्यसनाच्या आहारी गेले होते आणि अनेकदा सेटवरती ते दारू पिऊन यायचे किंवा नाटकातही दारू प्यायचे आणि इतर कलाकार जे आहेत त्यांनासुद्धा त्रास व्हायचा आणि अनेक ठिकाणी ते वेळेवरती येत नसायचे आणि त्याच्यामुळे निर्मात्याचं प्रचंड नुकसान व्हायचं. अशा अनेक प्रकारची माहिती समोर येते. आता याच्यामध्ये किती सत्य आहे, किती वास्तव आहे, किती मिथ्या आहे हा भाग वेगळा, पण त्यांच्यावरती बंदी आलेली होती. पण नंतर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं ती बंदी उठवलेली होती. तारीख आहे 3 जुलै 2013. आता या दिवशी मात्र हा विनोदी अभिनेता हे जग सोडून निघून गेलेला होता. म्हणजे बुधवारी दुपारी अंधेरीतील सुजय हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी यांचं निधन झालेलं होतं. या अगोदर काही दिवसापूर्वी यांच्या पायाला गँग्रेन झालं होतं आणि तारे जे आहेत ते दादर या ठिकाणच्या शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते आणि तिथं त्यांच्या पायावरती सुद्धा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तरीही त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती आणि 3 दिवसांनी अंधेरी या ठिकाणच्या सुजय हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आलं होतं आणि तिथेही त्यांच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. मंगळवारी त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलं, परंतु लिव्हरही काम करेनासं झालं आणि शेवटपर्यंत तारे जे आहेत ते सावरले नाही आणि अखेर बुधवारी दुपारी 12:05 त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं पार्थिव जे आहे ते माहीमच्या यशवंत नाट्य मंदिरामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं आणि संध्याकाळी त्यांच्यावरती शिवाजी पार्क विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तर अशा प्रकारे एका प्रतिभावान कलाकाराने या जगाचा निरोप घेतला होता.